नमस्कार मित्रांनो, मी समीर शिवम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। बघू शकता सुंदर असा नजारा आहे आपल्या विंडोमधून दिसणारा। या साईडला बघू शकता तुम्ही धुकं पडलेलं आहे छान असं। सकाळची सुरुवात या धुक्यापासून झालेली आहे, सुंदर धुकं पडलेलं आहे। आणि हा आपला हायवे गोवा एक्सप्रेस हायवे, जिथून आपण आपल्या कोकणातला आणि मुंबईचा प्रवास करतो। तर मित्रांनो, तर आज आहे 15 ऑगस्ट। 15 ऑगस्टच्या निमित्त तुम्हाला सगळ्यांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण आलो किचनमध्ये आणि किचनमध्ये चालू आहे आपल्याकडे आज कृष्ण जयंतीचा उपवास असल्यामुळे आज आपल्याकडे बनते खिचडी। तर आपण खिचडी कशी बनते त्याची रेसिपी बघू। थोडक्यात सगळ्यांनाच माहिती असेल खिचडी कशी बनवतात, पण आपल्या घरी कशी बनते हे आपण बघू आणि कशी झाली ते पण तुम्हाला दाखवू। आणि इकडे आहे हा आमचा शिवार्थ, आणि आमच्या शिवार्थला फोनवरती बोलायला खूप आवडतं। हा बोल फोनवर बोल, हॅलो बोल शिवा। ते बघा, आणि इकडे सगळ्या साबुदाणा खिचडीची जे काही प्रिपरेशन लागते ते सगळी केलेलं आहे। आणि आता इथे साबुदाण्याची खिचडीची तयारी झालेली आहे आणि आता टाकलेलं आहे आपण अमूलचा घी, गोवर्धन घी सॉरी, इथे आपण टाकतोय आता गोवर्धन घी। सुरुवात ही गोवर्धन घी पासून केलेली आहे, अशी सुरुवात आहे। आणि हा साला आमचा पोरगा जाम परेशान करतो। हा बघू शकता, याला नुसता खायचा वास आला की याला कुणात राहत नाही आला, आणि नुसता मग बघत राहतो डोकावर काय बनतंय चालू होतं इथे। इकडे आमची मम्मी असते, हा वेटिंग लिस्टवरती उभा आहे, कधी बनते आणि कधी बसते खायचं नुसतं याच्यात बाजार असतो। तर आता गोवर्धन घी टाकलेलं आहे, गोवर्धन घी। आपण फोडणीला जिऱ्याची फोडणी आणि फोडणीला जिरं। तर आपण टाकलं त्यात कढीपत्ता, बटाटे मिक्स करून घ्यायचे। हे बघा, ही आमची सानवी, हिने आंघोळ केलेली आहे आणि ब्रश नाही केलेला आहे। माझ्या मित्राचा फोन आला, आता फोनवर बोलत बसलाय। बस खाली बस, असो। तर इथे आपले 2 मिनटं झालेली आहेत, आपण वाफेवरती ठेवलं खिचडी आपलं बटाट्याला वाफ लागायला। तर अशा प्रकारे बटाटे मस्त लाल झालेले आहेत। आणि आता शेंगदाण्याचा कूट आमच्या मम्मीने मस्त कुटून त्याला बारीक केलं आहे, आणि आता ते साबुदाण्यामध्ये मिक्स केले। आणि इकडे ही सानवी अशी मुलगी आहे जी मस्त आंघोळ करून झाली आणि आता ब्रश करते। तर आपण आपल्या रेसिपीकडे येऊ। आता शेंगदाण्याचे कूट आणि साबुदाणे असं मिक्स करून त्या बटाट्याच्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे। आता त्याला चांगलं मिक्सअप करते।
आज गोकुलाष्टमीचा उपवास आहे, त्यासाठी ही रेसिपी त्यानिमित्ताने आम्हाला पण खायला मिळणार आहे. तर आता पुन्हा वाफ देण्यासाठी थोडं झाकण पुन्हा ठेवायचं आहे, जेणेकरून ते साबुदाणे मस्त शिजतील. फिर से आ गया है भाई हमारे शिवार्थ को उसके जिगरी दोस्त का फोन. वो बता रहा है, तो सांगतोय त्याला आज गोकुलाष्टमी आहे, अंडी फोडायला सावकाश जा, हां कुठे उड्या बिड्या मारू नको, आणि पहिलं घरावर चढ, जे काय मस्ती झाली ते मला आणून दे, असं त्यांचं कन्व्हर्सेशन चालू आहे. तर झाकण काढलेलं आहे, वाफ देऊन झाली आहे चांगली, बघू शकता तुम्ही. आणि आता परत मिक्स करून घेतो आपण व्यवस्थित. त्यात थोडी साखर टाकायची आहे, 1-1.5 चमच. थोडासा गोडपणा येतो खिचडीला आणि सुंदर अशी चव लागते. चवीनुसार मीठ आपण टाकतोय. मिठाचा अंदाज हा आपापला असतो, त्याप्रमाणे आपण टाकू शकतो. आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेतोय. आणि बघा इकडे आमची सानवी ब्रश करून झाला, आता उलटी कामं करत असते. अगोदर अंघोळ आणि नंतरला मग ब्रश. पूर्ण वाफेवर ठेवूया आपण थोडा वेळ. इकडे आमची सानवी मुरमुऱ्याचा चिवडा खाते. आणि आज आहे सानवीचा वाढदिवस तिथीनुसार, तर ती कृष्ण जयंतीलाच तिचा जन्म झाला होता, त्यामुळे 3 सप्टेंबर तिचा बड्डे असतो 3 सप्टेंबरला. पण ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी श्रीकृष्ण जयंती होती, त्यामुळे आज तिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. तो आपण रात्री 12 वाजता सेलिब्रेट करणार आहोत. तर आता ती खाते आहे. काय खाते ग? शेव, मुरमुऱ्याची शेव. तो रेसिपी आपण येऊया पुन्हा. झाकण काढून बघूया. वा, मस्त खमंग असा सुंदर सुवास सुटलेला आहे आपल्या खिचडीला, आणि व्यवस्थित लाल लाल झालेली आहे. कलरचं मस्त आलेला आहे एकदम. थोडा सर्दी खोकला आहे त्यामुळे आवाज बसला आहे. त्यात टाकू थोडी आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर. वा, अशा प्रकारे खिचडी रेडी झालेली आहे, बघू शकता. सुंदर अशी छान, आणि चव माहीत नाही, आता चव टेस्ट करून बघूया आपण कशी झाली आहे. दिसायला तर सुंदर झाली एकदम मस्त. तर बघू, अशा प्रकारे खिचडी रेडी झाली आहे. दे मम्मा चल. आणि इकडे लोकांचं मजा मस्ती चालू आहे. साबुदाण्याची खिचडी आणि हा निसर्ग. तर या मित्रांनो, अशा प्रकारे आपली खिचडी रेडी आहे. मस्त अशी सुंदर खिचडी बनवलेली आहे, बघू शकतो. आता आपण खाऊन बघू, टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू की कशी झाली खिचडी. मी बरेच दिवसानंतर खातो. आज गोकुलाष्टमीचा उपवास असल्यामुळे त्यानिमित्ताने आपल्याला खायला मिळालं. टेस्ट करून बघू. मस्त आहे.
असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.